नमस्कार. मी निरंजन कुलकर्णी आमच्या परिवर्तन चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आणि मनातल्या गोष्टींमधला आज नवीन भाग आपण प्रदर्शित करतोय. कसं असतं, लहानपणी म्हणजे आपण जेव्हा शाळेत असतो ना, तेव्हा आपल्याला खूप काही व्हायचं असतं. म्हणजे आपण असं काही मनात येईल ते उत्तर आपण देत असतो. मला हे व्हायचंय, मला ते बनायचंय. पण तुम्हाला माहिती का, काही विद्यार्थी हे असे असतात ज्यांची व्हिजन मुळात शालेय जीवनातच क्लिअर असते की मला काय व्हायचंय. तर आज मनातल्या गोष्टीमध्ये आपल्याबरोबर गप्पा मारणारे अशीच एक विद्यार्थिनी जिची व्हिजन शाळेत असतानाच क्लिअर होती. त्या विद्यार्थिनीचं नाव आहे तन्वी कुलकर्णी. एक दिवस तन्वी घरी आली आणि तिने आई वडिलांना सांगितलं की आई आणि बाबा, मला डॉक्टर व्हायचंय. तर डॉक्टर व्हायचं म्हटल्यानंतर तिचे आई वडील हे IT इंजिनियर आहेत. तर काय बोलावं काय त्यांना काही कळेना. बरं, ते म्हणलं ठीक आहे, तुझी इच्छा आहे ना, तू हो डॉक्टर. तर डॉक्टर व्हायचंय हा पहिला विचार तिच्या मनात आला. तिथपासून आज ती मुंबईतल्या अतिशय नामांकित अशा कॉलेजमध्ये म्हणजेच KEM कॉलेजमध्ये मेडिकलच्या दुसऱ्या वर्षाला शिकतीये. तर हा आतापर्यंतचा तिचा सगळा प्रवास कसा होता. बरं, आता मेडिकल फील्डमध्ये जायचं म्हणल्यानंतर नीटची एक्झाम देणं आलं. तर नीटची एक्झाम कशी द्यायची, तिने अभ्यास कसा केला आणि इथपर्यंत ती कशी पोहोचली, ही गोष्ट आज आम्ही तुमच्या समोर घेऊन आलोय. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. चला, आता आपण तन्वीकडनं हे जाणून घेऊयात, कारण माझ्या मनात तर खूप प्रश्न आहेतच. मला खात्री आहे तुमच्याही मनामध्ये खूप प्रश्न निर्माण झाले असतील. तर आपण आता तन्वीचं स्वागत करूयात. तन्वी, तुझं खूप खूप स्वागत थँक्यू. आमच्या चॅनलवर. आणि जसं मी इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं की आता तू ऍस्पायरिंग डॉक्टर आहेस, त्यामुळे आम्ही जरी 3 वर्षांनी तू डॉक्टर होणार असली तरी मी डॉक्टर तन्वी कुलकर्णी असंच तुला आता संबोधू इच्छितो. तर तू आम्हाला पहिल्यांदा असं सांग की मला डॉक्टर व्हायचंय, हा विचार तुझ्या मनात कसा आला. तर ह्याची सुरुवात म्हणजे मी जर तुम्हाला सांगायचं झालं तर ह्याची सुरुवात ऍक्च्युली माझा जेव्हा जन्म झाला तेव्हापासूनच मी सांगेन की माझ्या बाबांना ऍक्च्युली डॉक्टर व्हायचं होतं, असं ते म्हणतात की त्यांच्या वेळेस त्यांना डॉक्टर व्हायचं होतं. सो कुठेतरी त्यांच्या मनात असेल की ते होऊ नाही शकले. त्यामुळे मी जेव्हा जन्माला आले तेव्हा आता माझी आई मला सांगते की अगदी माझं नाव ठेवणार होते ते, तेव्हापासून त्यांच्या डोक्यात होतं की काय नाव ठेवावं की ज्याच्या पुढे त्याच्या मागे डॉक्टर हे चांगलं वाटेल, असं वगैरे त्यांनी विचार केलेला. सो लहानपणी थोडं थोडं आमचं बोलणं व्हायचं तेव्हा माझे बाबा असे म्हणायचे की डॉक्टर व्हावं किंवा तसं माझ्या थोडं कुठेतरी डोक्यात असेल असं मला वाटतं. पण मग ते लहानपणीची गोष्ट झाली की आपण जेव्हा अगदी खेळत असतो टॉयशी वगैरे तेव्हाची गोष्ट आहे. पण मग मी जशी जशी मोठी झाले आणि शाळेत जायला लागले तेव्हा मग मला असं 7वी-8वीत किंवा ज्या एज मध्ये आपण विचार करतो की बाबा आता मला 10th नंतर काय घ्यायचंय, सायन्स घ्यायचंय का आर्ट्स घ्यायचंय, कॉमर्स घ्यायचंय. सो तेव्हा मला असं वाटायचं की माझं ड्रॉइंग चांगलं होतं. सो मी स्कूलमध्ये खूप जास्ती ड्रॉइंग करायचे आणि दॅट वॉज माय फेवरेट थिंग टू डू, लाईक हॉबी. अपार्ट फ्रॉम अभ्यास मी तेच खूप करायचे. सो तेव्हा असं डोक्यात होतं की अरे मी ड्रॉइंग मध्ये करावं का, आर्ट्स घ्यावं का. सो माझे आई बाबा त्याला पण म्हणायचे की तू विचार कर, तुला जर खरंच त्यात करिअर करायचं असेल तर करू शकतेस. पण मग ते मला असं कुठेतरी वाटलं की ठीक आहे, मी हॉबी म्हणून मी दुसऱ्या गोष्टी करून हॉबी म्हणून पण ते परस्यू करूच शकते. मग त्यानंतर माझे सगळे, आपण कसं शाळेत खूप इन्फ्लुएन्स असतो, आपले मित्र काय करतात, मित्रमैत्रिणी. सो माझे समहाऊ सगळे फ्रेंड्स इंजिनिअरिंगला जाणार होते. सो त्यांचं ते चालू होतं की क्लासेस सुरू होतात, फाउंडेशन कोर्स 8वीपासून ते क्लासेसला जाऊया, हे करूया. सो मला वाटलं कुठेतरी की मी पण तेच करावं का, कारण माझे आई बाबा दोघंही IT इंजिनियर आहेत. मग ते कुठेतरी एक लेड आउट पाथ आहे, क्लिअर रोड आहे की आपण जावं त्यावरती. सो तसं मला वाटायला लागलं. मग मी त्याच्यासाठी थोड्याफार विचार केला. पण मग आता जेव्हा मी 9वीत आले तेव्हा मी असा खरंच विचार केला की मला रोज काय करायला आवडेल. म्हणजे मला कुठला विषय जास्ती आवडतो. मला मॅथ्स पण आवडायचं, बायो पण आवडायचं. त्यामुळे तो एक माझ्या समोर क्लिअर रस्ता नव्हता. पण मग मला असं वाटलं की मी प्रोफेशन बघितले सगळे, तर त्यामध्ये मला असं वाटलं की मला अशी गोष्ट करायला आवडेल ज्यामध्ये मला खूप असं सोसायटीला दिलं असं काहीतरी वाटेल. म्हणजे अर्थात एव्हरी प्रोफेशन सोसायटीला काहीतरी देतं, पण एक डॉक्टर हे असं प्रोफेशन मला वाटलं की ज्यामध्ये तुम्हाला ते दिसतं आणि तुम्हाला ते लगेच त्याचं फळ मिळाल्यासारखं वाटतं की तुम्ही औषध दिलं आणि 4 दिवसांनी तो माणूस परत येऊन म्हणतो की मला बरं वाटलं. तर ते बघून मला खूप इन्स्पायरिंग वाटायचं आणि मला बायो पण खूप आवडायचं. सो मग मी त्यावेळेस ठरवलं 10वीत आल्यावर. पण मग डॉक्टर झाल्यानंतर तो प्रवास सगळा खूप मोठा असतो, कारण डॉक्टरीचा अभ्यास म्हणजे कंटिन्यूस अभ्यास करावा लागतो, खूप कष्ट घ्यायला लागतात वगैरे. तर याची मानसिक तयारी तू स्वतः कशी केली होतीस की जेव्हा तुला असं वाटलं की बाबा मला आता डॉक्टरचा अभ्यास करायचा आहे किंवा डॉक्टर व्हायचंय, तर ते मानसिक पातळीवर तू कसं ठरवलंस की आता मी इथेच जाणार.
म्हणजे मी तेच ठरवलं आधी. तर मला ते माहिती होतं की इंजिनिअरिंगचा 4 वर्ष अभ्यास आहे, त्यापुढे तुम्ही मास्टर करा किंवा नाही करा. सो ते थोडंसं मला आधी माहिती. आणि तो म्हणजे कसं आई बाबा असल्यामुळे मला तो खूप जास्ती एक माहिती असलेला पाथ होता आधी. तर मला ते स्वतःच आणि मी 1 वर्ष आई बाबांना नाही सांगितलं की मला माझ्या डोक्यात हा विचार सुरू आहे. मी पूर्ण 9वीचा पिरियड असं स्वतःच रिसर्च करत होते, स्वतःच गुगल करत होते की काय नीटची परीक्षा आहे काय, मला काहीच माहिती नव्हतं. आणि 1 वर्षानंतर मी 10वीत आल्यावरती आई बाबांनी मला विचारलं की काय तुझा विचार झालाय का. तेव्हा मी त्यांना सांगितलं हो मी 1 वर्ष झाली असं विचार करतेय की मला डॉक्टर व्हायचंय. सो तेव्हाच मी ठरवलेलं की म्हणजे मला तेव्हाच कळलेलं की खूप जास्ती डिफिकल्ट आणि खूप 10 ते 12 वर्ष तर शिकायचंच असतं. म्हणजे बाकीचे सगळे जे इंजिनियर फ्रेंड्स आहेत ते सेटल होतात, कमवायला लागतात आणि तुम्ही तरी एक्झाम लिहिताय, अभ्यास करताय. सो ते मला माहिती होतं. पण मग ते कुठेतरी पोहोचायला ते त्यातनं जावं लागतं. सो ते मला तिकडे पोहोचण्यासाठी माहिती होतं. पण मग या 1 वर्षाच्या काळामध्ये तू कोणाच्या टच मध्ये होतीस का, मेडिकल फील्डमध्ये स्पेशली, की याची प्रिपरेशन मी कशी करू, पुढे काय होणार आहे किंवा हे फील्ड कसं असतं? कारण बऱ्याचदा कसं असतं आपल्याला अनेक गोष्टी नुसत्या माहीत असणं आणि ऍक्च्युअली ते अनुभवणं. तर असं तू कोणाच्या टच मध्ये होतीस का या फील्डमध्ये? मी ऍक्च्युअली नव्हते, कारण माझ्या क्लोज फॅमिलीमध्ये नाही, माझे दूरचे रिलेटिव्ह मध्ये आहेत डॉक्टर. पण मी तेच आहे की 1 वर्ष मी अगदी पेरेंट्सना पण नाही सांगितलं. सो मी आपल्याकडे इंटरनेटची एवढी सुविधा आहे की अगदी इझी आहे. जर कुणालाही काही बघायचं असेल स्वप्न तर यू कॅन इझिली गुगल इट आणि मग युट्यूबवरती व्हिडिओज बघू शकता तुम्ही त्याबद्दल. अशाच गोष्टी जसं आपण आता व्हिडिओ बनवतो तशाच गोष्टी मी बघून ते बघितलं की कसे माझ्यासारखे लोक करतात. बरं. पण मग आता मेडिकलला जेव्हा जायचं ठरलं तेव्हा सर्वात पहिलं मोठं काम असतं ते म्हणजे नीट एक्झाम क्लिअर करणं. तो नीटचा अभ्यास नीटच करावा लागतो. तर या नीटसाठी कुठले कुठले विषय असतात? तर नीट देण्यासाठी तर मेन 3 विषय आहेत, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. तर तुम्ही 10वी नंतर जे घेता ते तुम्हाला सायन्सच घ्यावं लागतं. त्यात पण पीसीबी हे कंपल्सरी आहे. तुम्ही मॅथ्स ठेवू शकता किंवा सोडू शकता, ते तुमच्यावरती आहे. सो ह्या परीक्षेत एकूण 720 मार्काची परीक्षा असते आणि हे 3 विषय मेन आहेत ह्यामध्ये, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. तर फिजिक्स आणि केमिस्ट्रीला 180 मार्क आणि बायोलॉजीला उरलेले 360 मार्क. ओके. पण मग आता नीटचा एक्झामचा जेव्हा तू अभ्यास सुरू केला तुझं डेली रुटीन कसं असायचं? किती तास अभ्यास करायला लागायचा या सगळ्याचा? किती तास म्हणजे मी असं तासात फारसं कमीच हे केलं. लाईक जेवढा वेळ एकदम शेवटचे 6-7 महिने तर जितका वेळ आहे तो आपण ब्रेक आणि ते खाणं पिणं सगळं सोडून अभ्यासातच घातलेला. सो साधारण 10 तास वगैरे होत असेल असं मला वाटतं. झोपेचा वेळ वगैरे काढून तेवढं. बट पण म्हणजे त्याची अशी स्पेसिफिक काही मेथड आहे का? म्हणजे पहाटे उठून करावा किंवा रात्री जागून करावा का? ते डिपेंड्स, पर्सन टू पर्सन डिपेंड करतं. आता माझं स्वतःचं मला खूप वर्ष ना ते लोक म्हणतात ना की मी मात्र सकाळी अभ्यास करतो, मी मात्र रात्री. तसं मला माझं गणितच जमत नव्हतं. मग मला हळूहळू कळलं की माझा मध्ये अभ्यास होतो. असं काही स्पेसिफिक नाही की मी 3 वाजता पहाटे उठून अभ्यास करीन, 4 वाजता करीन, नाही तर रात्री 2 पर्यंत करीन. माझं साधारण मी 7ला उठून रात्री 1 पर्यंत जागायचे, 6-7 तास मध्ये झोपायचे रात्री. बरोबर आहे. माझं असं मध्येच व्हायचं. सो फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायो बद्दल तू उल्लेख केलास, तर शाळेमध्ये पण आपल्याला हे सब्जेक्ट असतात आणि नीटला पण हे सब्जेक्ट आहेत असं तू आता म्हणालीस. त्यातला नेमका जो फरक तुला काय जाणवला? म्हणजे नीटला वेगळ्या प्रकारचं काही बायो आहे का त्याची डिफिकल्टी लेवल खूप वेगळी असते शालेय जीवनापेक्षा? तो नेमका फरक काय असतो याच्यामध्ये? मेन फरक नीट आणि आपल्या बोर्डाच्या परीक्षांमध्ये की एमसीक्यू एक्झाम आहे नीट म्हणजे. आणि आपण शाळेत सब्जेक्टिव्ह आपण मोठे आन्सर्स लिहितो ना, लॉंग टाईप आन्सर्स. सो एमसीक्यू हे परीक्षेचं आपल्याला सवयच नसते. आपण 10वी पर्यंत बोर्ड एक्झाम देतो, त्यामध्ये आपल्याला असं एलॅबोरेट करून लिहिण्याची सवय असते, मग त्यातल्या चुका आपल्याला माहिती असतात. अचानक मग तुम्हाला तो अभ्यास 4 ऑप्शन मध्ये दिसतो आणि ते सगळे ऑप्शन एकमेकाच्या जवळ आहेत. तर तुम्हाला त्यातलं एकच बरोबर आहे ना, ते तुम्हाला एलिमिनेट करून कुठलं बरोबर आहे हे फार डिफिकल्ट जातं. स्टार्टिंगला तर खूप जातं. मग हळूहळू तुम्ही त्याची प्रॅक्टिस करत जाता तेव्हा ते होतं. आणि त्याबरोबर तुम्हाला 12वीची बोर्ड एक्झाम पण द्यायची आहे, जी नॉर्मल आहे आपली, जी लहानपणापासून लिहितोय तशी. त्यामुळे तो एकच अभ्यास तुम्हाला करायचा आहे, पण परीक्षा 2 वेगळ्या प्रकारच्या द्यायच्या. राईट. तर ते खूप डिफिकल्ट. मग या एमसीक्यू साठी तू काही वेगळी तयारी केली होतीस का? म्हणजे वेगळं कुठलं मटेरियल काही वाचलं होतंस का, जेणेकरून याच्याशी कसं आपण डील करू शकतो? म्हणजे मी आधी तर कॉलेजचा अभ्यास तो सेपरेट बोर्डचाच केला होता, प्लस कोचिंगला जायचं, म्हणजे मोस्टली जातातच लोक. सो त्यामध्ये पण खूप परीक्षा द्यायच्या. मेनली तर याचं प्रॅक्टिस आहे, एमसीक्यूचं प्रॅक्टिस खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही इंडिव्हिज्युअल सब्जेक्टचं प्रॅक्टिस करा आणि तुम्ही जे 720 मार्क्सची एक्झाम आहे
त्याचे खूप पेपर सोडवणं खूप गरजेचं आहे. हम्म. शेवटच्या 3-4 महिन्यात तर मला वाटतं मी फक्त पेपर सोडवून त्याच्यात काय चुका आहेत हम्म. मेनली ते, आणि लोक काय करतात की फक्त सोडवतात आणि हम्म. ठेवून देतात त्याला की हो, बाबा हो. मला एवढे मार्क पडले. त्या बरोबर. मार्कांपेक्षा तुम्हाला जे चुकलेले आहेत तुमचे हम्म. ते तुम्ही परत परत बघणं हे जास्त इम्पॉर्टंट आहे. हम्म. हम्म. मार्कांकडे एक वेळ बघूच नका, कारण ते प्रॅक्टिस पेपर आहे, त्याचे मार्कांचा काही फरकच नाही पडत. बरोबर बरोबर. सो ते मेन होतं माझं. याच्यात निगेटिव्ह मार्किंग पण असतं ना, बरोबर. हो. पण मग ते होऊ नये म्हणून विशेष काळजी आपण काय घेऊ शकतो? तर निगेटिव्ह मार्किंग म्हणजे आता आपण लहानपणी सपोज बोर्डला पण असतात 10 एमसीक्यू, 10 किंवा 20 एमसीक्यूज असतातच. हम्म. सो त्यामध्ये आपण काय करतो की जे नाही आलं ना की आपण एक काही पण गेस करून देतो आणि आपण एक पण सोडत नाही ना प्रश्न, आपल्याला ही हम्म. सवय असते. बरोबर आहे. पण इथे आलं की तुम्ही चुकलं तर तुम्हाला एक -1 मार्क मिळणार आहे, बरोबर. इथे तुम्हाला बरोबर आलं तर +4 हम्म. आणि चुकलं तर -1 होणार आहे. हम्म. सो त्यामध्ये मग त्याचं साधारण तुम्हाला एक असं अंदाज येतो की समजा 4 ऑप्शन आहेत आणि त्यामधले मला हे 2 पक्का नाही आहेत, मला माहिती आहे की ते डेफिनेटली नाही आहेत. सो हे जर 2 उरले आहेत तर मग 50-50 चान्स आहे ना. सो अशा वेळेस ते तुम्हाला स्वतःचं कॅल्क्युलेट करून मग करेक्ट तुम्हाला जे वाटतं त्या 2 पैकी ऍटलीस्ट मी 50% चान्स घेतला, राईट राईट. 25% जागी मी 50चा चान्स घेतला. म्हणजे तुम्ही 100% हा शुअर असला पाहिजे, बरोबर. तेवढे क्वेश्चनच तुम्ही त्याचे पहिले करायचे 100% हा, आणि हा. जे उरलेले आहेत त्यामध्ये जर मला अगदी 50%चा चान्स आहे तर मग मी त्यात मार्क करणार. बर. पण माझं स्वतःचा असा रूल होता की मी 50% नसेल शुअर तर मग मी हम्म. सोडून दिलेलं बरं असं मला वाटत होतं. आणि या एक्झामला किती अटेम्प्ट असतात नीटला? अटेम्प्ट तर तुम्ही आय थिंक 4 किंवा 5 देऊ शकता. अच्छा. आता आणि 700 पैकी ते काय कितीला पासिंग किंवा असं काही त्याचं असतं का की एवढे मार्क पडायलाच पाहिजे म्हणजे जस्ट टू तसं एलिजिबल? पासिंग म्हणजे नीटचं पासिंग 720 पैकी साधारण 130 वगैरे, पण पासिंग पेक्षा जास्ती महत्व कट ऑफला आहे, कारण शेवटी ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे. हो हो. बोर्डासारखं नाही की मला 95 पडले तर चांगले, तसं नाहीये हम्म. की तुम्हाला रँक किती आहे तुमचा आणि त्यावरती तुमची लिस्ट लागते कॉलेजेसची. हा. सो तुम्हाला त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवण्यासाठी तेवढा रँक पाहिजे. मार्कांपेक्षा अच्छा. महत्व रँकला जास्ती आहे, बरं, रँक बरं. आणि पर्सेंटाईलला, ओके ओके. नॉट पर्सेंटेज. आणि हे काय म्हणूयात आपण कॉलेज टू कॉलेज हे वेगवेगळं असतं का हो, युनिव्हर्सल आहे? नाही म्हणजे एक्झाम एकच आहे पूर्ण मेडिकल कॉलेजेससाठी इंडियामध्ये, एकच एक्झाम आहे नीट. ओके. सो त्याच्यामध्ये तुमचा जे कट ऑफ असतो प्रत्येक कॉलेजच्या रँकिंग प्रमाणे, आता बेस्ट कॉलेजचं कट ऑफ जास्त जाणार, त्याच्या खाली खाली जाल तसं कट ऑफ कमी होत राहतो. ओके ओके. आणि मग ऍडमिशन प्रोसेस कशी सुरू होते, म्हणजे तुझा अनुभव ऍडमिशन प्रोसेस म्हणजे पहिले तर नीट एक्झामचा रिझल्ट येतो. रिझल्टमध्ये तुम्ही मार्क कळतात आणि मेनली तुम्हाला तुमचा रँक कळतो. रँक म्हणजे तुमचं मेन ह्याच्या ऍडमिशनसाठीचं जे गोष्ट आहे ती म्हणजे रँक आहे तुमचा आणि तुमची पर्सेंटाईल. त्यानंतर मग फॉर्म्स यायला लागतात, ऍडमिशन फॉर्म, राऊंड होतात वेगवेगळे. सो फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड, आणि त्यामध्ये तुम्हाला प्रेफरन्सेस द्यायचे असतात की मला पहिलं कॉलेज हे हवंय, ते नाही मिळालं तर मला दुसरं हे हवंय, ती लिस्ट द्यायची. त्याच्याप्रमाणे पहिली लिस्ट लागते. मग पहिल्या लिस्टमध्ये तुम्हाला जे कॉलेज मिळालं तिकडे जाऊन तुम्हाला ऍडमिशन घ्यायला लागते. पण मग राऊंड 2 ला तुम्हाला अपग्रेड करायचं असेल तर अजून एक तुम्ही राऊंड 2 मध्ये ट्राय करू शकता. मग तुम्हाला जर त्याच्याहून बेटर कॉलेज मिळालं तर तुम्ही त्या कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन घ्यायची. बरोबर. सो असे व्हेरियस राऊंड होतात. पण मग आता हे कॉलेजेस वेगवेगळे आहेत, त्याच्यामध्ये काही फॅसिलिटी वाईज काही डिफरन्स असतो का? म्हणजे जसं तू केईएम सारख्या कॉलेजमध्ये आहे, पुण्यामध्ये बीजे मेडिकल आहे, किंवा कराडमध्ये आपण कृष्णा मेडिकल फाउंडेशन जे फेमस समजतो मेडिकल फील्ड मधलं, तर काय नक्की काय फरक असतो वेगवेगळ्या कॉलेज? फरक म्हणजे आता शिकवतात तर सगळीकडे सेम, आता पूर्ण इंडियामध्ये काय तुम्ही वेगळं तर नाही शिकवत, तर तुम्ही तेच आहात. पण पेशंट फ्लो वरती डिपेंड करतं की तुम्ही किती मोठ्या हॉस्पिटलला अटॅचच्या कॉलेजमध्ये आहात. प्रत्येक मेडिकल कॉलेजला एक अटॅच हॉस्पिटल आहे. तर आता केईएम म्हणजे मुंबईचं कॉलेज आहे, मुंबईचं हॉस्पिटल आहे मोठं, ते अशा एरियात आहे की खूप जास्ती गव्हर्नमेंट कॉलेज असल्यामुळे खूप जास्ती पेशंट तिकडे येतात. तर तुम्ही बाकी थोडं रुरल एरियामध्ये गेला तर पेशंट फ्लो कमी होतो किंवा तसं असतं. तसं तर सगळ्याच कॉलेजेसमध्ये सेमच शिकवतात, फक्त पेशंट फ्लो वरती डिफरंट आहे. प्रोफेसर्स थोडे बदलतात, इन्फ्रास्ट्रक्चरचा थोडासा. पण म्हणजे प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स तुम्हाला वेगवेगळा येऊ शकतो कॉलेज टू कॉलेज जर आपण बघितलं तर. ते मेन आहे, पण बाकी तर सगळ्याच कॉलेजेस. बरोबर. पण मग आता तुझं 2 वर्ष पूर्ण झालेली आहे याची, तर स्पेशलायझेशन तू काय घेणार आहेस, काय तुझी विजन आहे या पाठीमागे? तो म्हणजे खूप अवघड प्रश्न आहे, कारण असं मी जेव्हा ठरवलं होतं की डॉक्टर बनावं तेव्हा डोक्यात नव्हतं की मला ह्या प्रकारचा डॉक्टर बनायचंय. पण आता सेकंड इयर पासून आमचे पोस्टिंग सुरू झाले. सो एव्हरी डिपार्टमेंटमध्ये 1-1 महिना आम्हाला असतो. तर मला असं वाटतं की प्रत्येक डिपार्टमेंट गेलं वाटतं की हे करावं असं वाटतं मला सारखं. सो अजून माझं सर्जरी म्हणा, गायनॅक म्हणा, मेडिसिन, हे सगळे विषय
असे थोडे थोडे बरं. एक्सपोज झालेत. हम्म. अजून तरी माझं काही ठरलं नाहीये, ते साधारण थोडं हळूहळू कळेल पण मग आता. ते कसं लास्ट इयरला वगैरे हा, थोडं तोपर्यंत कळेल असं वाटतं. आता 3rd इयर 4th इयर झालं की मग इंटर्नशिप मध्ये तर ऍक्च्युअली काम करता येतं, सो हा. तेव्हा मला वाटतं की तो नक्की कळेल आणि मला. ही इंटर्नशिप किती काळाची असते? आता पहिले तर 4 वर्ष शिकायचं, मग हा. 1 वर्ष इंटर्नशिप तुमच्याच कॉलेजच्या हॉस्पिटलला असतं बर बर. आणि मग तुमचा कोर्स 5.5 वर्षाचा असतो. ओके ओके. आणि मग एकदा एमबीबीएस डिग्री घेतल्यानंतर हा. मग कुठे जायचं हे हा, आपण आपलं मग ठरवायचं. तुम्हाला नीट पीजी द्यायला लागते. आता अच्छा. जशी नीट युजी दिली, हा. आता नीट पीजीची एक्झाम असते. बर. मग त्यानंतर आता गव्हर्नमेंट कॉलेज असल्यामुळे पहिले रुरल बॉन्ड करायला लागणार. ओके. गव्हर्नमेंट कॉलेजेसना 1 वर्षाचा रुरल बॉन्ड असतो. हम्म. ते झाल्यानंतर नीट पीजीच्या एक्झाम मध्ये तुम्हाला जितके मार्क पडतात, परत त्यावरनं तुमची कुठली स्पेशलायझेशन तुम्ही अच्छा करणार. अच्छा. म्हणजे स्पेशलायझेशन म्हणजे आपण जे एमडी म्हणतो. हा, एमडी किंवा एमएस, जे काही सर्जरी किंवा मेडिसिन किंवा दुसऱ्या कुठल्या गायनॅक, बर बर पीडियाट्रिक्स, तसं बर बर बर. त्याच्यासाठी नीट आता 2 वर्षामध्ये तू आतापर्यंत जे काही तिथं अनुभवलं म्हणजे अकॅडमिक असेल किंवा इतर काही प्रॅक्टिकल गोष्टी असतील, तर तुझं इन्स्पिरेशन मेडिकल फील्डमध्ये कोण आहे? असं कोणी तयार झालंय का आतापर्यंत? माझं- याबद्दल तू काय सांगशील? म्हणजे मी ज्या कॉलेजमध्ये जाते किंवा तिकडे असं प्रत्येक फील्डमध्ये मी बघते की मला एक जे कोणीतरी त्या डिपार्टमेंटचे एचओडी आहेत किंवा जे सिनियर प्रोफेसर आहेत, ते बघून प्रत्येकाकडे बघून मला खूप इन्स्पिरेशन वाटतं की लाईक ते किती पोझिशन वरती आहेत आणि तरी ते कसे लोकांची त्यांचा व्यवहार आहे कसा, ते कसं ट्रीट बरोबर, करतात treat पेशंट्सना करतायत. आणि त्यांच्या स्टुडंट्सना पण. हो. ते बघून मला खूप इन्स्पायरिंग वाटतं. स्पेशली केईएमचं म्हणजे हे मुख्य आहे की खूप जास्ती महिला एचओडीज आहेत. अच्छा. जितके फिमेल एचओडीज आहेत तितकेच मेल एचओडीज आहेत. सो डिपार्टमेंटचे जे एचओडी आहेत, तर ते बघून मला खूप इन्स्पायरिंग वाटतं की इतक्या फिमेल एचओडीज पण आहेत, की असं नाही आपण म्हणतो की सर्जन कमी दिसतात फिमेल, तर तसं नाही. मला माझ्या कॉलेजमध्ये तरी ऍटलीस्ट खूप बघायला मिळाले. सो तसं मला प्रत्येकच ह्याच्याकडे बघून बरोबर आहे. प्रेरणा मिळते. सध्या आपल्याकडे ना एकूणच अकॅडमिक्स आपण विचार केला तर स्टुडंटचा कल असा असतो की मला ग्रॅज्युएशन करायचंय आणि मला एमएस किंवा पुढचं शिक्षण घेण्यासाठी मला परदेशी जायचंय. कारण त्यांना कुठेतरी इथे काहीतरी लॅकिंग वाटतं किंवा लॅकिंग म्हणण्यापेक्षा तिथे जास्त आपण अजून काहीतरी आपल्याला मिळेल असं जाणवतं. तर तुला आता अजून ठीक आहे, तुला 2च वर्ष झाली आहेत, पण तुझे यामागचे विचार काय आहेत की बाबा इंडियामध्ये आता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने बरेच मोठे मोठे इनिशिएटिव्ह घेतलेले आहेत, एस्पेशली मेडिकल फील्डसाठी. आपण आता बघितलं रशियाची केस झाली होती वगैरे, तर मेडिकल फॅटर्निटीसाठी खूप चांगले चांगले आता इनिशिएटिव्ह येणार आहेत. तर पुढचं शिक्षण हे इंडियातच जास्त चांगलं होऊ शकेल का फॉरेनला आपल्याला जावंच लागतं? मला तरी वाटतं की इंडियात पण तेवढं, इनफॅक्ट आपण बघितलं असेल की बाहेरचे लोक इंडियात येतात कारण कमी कॉस्टमध्ये तेवढ्याच लेवलचं त्यांना हे मिळतं, ट्रीटमेंट मिळते. सो मला तर असं वाटत नाही म्हणजे फॉरेनमध्ये टेक्नॉलॉजिकली, एस्पेशली युएस किंवा युके मध्ये जास्ती टेक्नॉलॉजिकली ऍडव्हान्स्ड आहेत, पण ते डॉक्टर्सचे जे केअरिंग म्हणजे ट्रीटमेंट करण्याची जी लेवल आहे ती मला वाटतं सेमच आहे. आणि मला पर्सनली असं फार काही बाहेर जायची इच्छा नाहीये. मला इंडियातच आवडतं आणि इंडियात राहूनच मला ट्रीट करायला आवडेल लोकांना. इंडियात राहूनच तुला पुढची तुझी विजन आहे ती इथे राहूनच काम करण्याची आहे, जी खूप कमी लोकांची ऍक्च्युअली विजन असते. सो हे खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. आणि कारण शेवटी ह्युमन बॉडी म्हणल्यानंतर कुठेही तुम्ही गेलात तरी शेवटी ते सेमच असणार, वेदर इट इज इंडिया और अब्रॉड. मला आणखीन एक प्रश्न असा विचारायचा वाटतो की जेव्हा हे ठरलं की तू डॉक्टर होणार किंवा तुला मेडिकलचा अभ्यास करायचा आहे, आई बाबांची पहिली रिएक्शन काय होती किंवा त्यांनी नंतर पुढे कसं तुला सपोर्ट केला या सगळ्यात? म्हणजे मी सांगितलं तसं की लहानपणी माझ्या बाबांची इच्छा होती की हिने व्हावं, पण डॉक्टर व्हावं, पण नंतर त्यांनी मग सोडून दिलं. त्यांनी मग असं काही हे माझ्यावरती प्रेशर नाही टाकलं की तू होच डॉक्टर. मग मी जेव्हा हळूहळू मित्रमैत्रिणींचं बघून म्हणले की नाही मी इंजिनिअरिंगच करेन, तर त्यांना वाटलं ठीक आहे इंजिनिअरिंग कर वगैरे. पण मग मी जेव्हा विचार सुरू केला डॉक्टर व्हायचंय वगैरे, तर त्यांना मी जेव्हा अचानक सांगितलं, मी त्यांना खूप वेळ नव्हतं सांगितलं, सो त्यांनी असं अज्युम केलेलं की ही इंजिनिअरिंगलाच जाईल. मग मी अचानक सांगितलं तर ते पहिले दोघं खूप शॉक झाले की अरे हे काय, म्हणजे हे नवीनच काहीतरी ऐकलं. पण मी म्हणलं नाही, माझा बराच वेळ विचार सुरू आहे आणि मग मी विचार करूनच म्हणतेय. मग त्यांनी तर मला खूप असं थोडं समजवायचा प्रयत्न केला की म्हणजे तू आर यू शुअर की तुला हेच करायचंय, कारण खूप लांब रस्ता आहे आणि बॅकग्राऊंड काही नाहीये, म्हणजे ते दोघं डॉक्टर नाहीये. सो ते थोडंसं डिफिकल्ट जाणारच की ज्यांचे आई बाबा डॉक्टर आहेत त्यांना थोडं माहिती असतं की काय एक्सपेक्टेड आहे. सो ते त्यांनी मला खूप सांगितलं की म्हणजे त्यांनी तर मला असं थोडंसं माझं मन बदलायचा प्रयत्न केला की म्हणजे बघ तू नक्की, आमचं काही प्रेशर नाहीये, तू थोडं इंजिनिअरिंग सारखंच कर, आम्हाला माहितीये कसं आहे. बरोबर आहे. पण मग नंतर जेव्हा मी म्हणलं तेव्हा त्यांनी मला खूप सपोर्ट केला. अच्छा अच्छा. आता मला तुझ्या आई बाबांना काही प्रश्न विचारायचे आहेत, सो मी त्यांना इन्व्हाइट करू इच्छितो इथे. ओके. सो शैलेश सर आणि श्वेता मॅडम, तन्वीचे आई बाबा, तुमचं मनपूर्वक स्वागत आमच्या चॅनलवर.
बराच वेळ तन्वीशी गप्पा झाल्या, म्हणलं तुमच्याशी काही गप्पा मारायच्या होत्या आम्हाला. तर पहिला प्रश्न मॅडम तुम्हाला मी विचारेन, की जेव्हा पहिल्यांदा तुम्हाला कळलं की मुलगी आता मेडिकलला जाणार, हे फायनल झालेलं आहे, पहिल्या भावना काय होत्या? कारण तुमच्या ती म्हणल्याप्रमाणे कोणी घराण्यात या क्षेत्रात नाही आणि त्या मुलगी लांब जाणार घरापासून. प्रत्येक आईला असं काहीतरी वाटत असतं की बाबा माझी एकुलती एक मुलगी आता लांब जाऊन शिकणार. तर काय तुमच्या भावना होत्या? तुमची पहिली रिएक्शन काय होती? माझ्या भावना खूप मिश्र होत्या खरं सांगायचं झालं तर. हम्म. कारण पहिला तर आनंद होता की तिने डॉक्टर व्हायचं ठरवलं हम्म. आणि तिनं पॅशनेटली ते तिचं स्वप्न त्यामागे तिनं कष्ट घेऊन ते पूर्ण करण्यासाठी तिने पूर्ण कष्ट घेतले हम्म. आणि ते आता सत्यात उतरणार आहे. हम्म. हे ज्या वेळेस कळलं त्यावेळेचा खूप आनंदाचा क्षण होता. हम्म. पण त्याचबरोबर ज्या वेळेस असं कळलं की आता तिला माझ्यापासून घरापासून लांब राहून ते स्वप्न सत्यात आणायचं आहे, हम्म. त्यासाठी तिला इतक्या लांब जायचंय, हो. त्यावेळेस आई म्हणून ऑब्व्हियसली मला वाईट वाटलं. हा. पण त्यावेळेस फ्रँकली स्पीकिंग मी हा विचार केला आणि मी तिलाही विचारलं, कारण हम्म. तिनं एवढे छान मार्क्स मिळवले होते की महाराष्ट्रातलं टॉपमोस्ट म्हणजे नंबर 1चं जे कॉलेज आहे ज्याला हम्म. आपण केईएम म्हणून ओळखतो, हम्म. पण ते केईएम हॉस्पिटलला अटॅच हम्म. सेट जीएस नावाचं कॉलेज आहे. बरोबर आहे. तर तिथे तिचा नंबर लागला. हम्म. फर्स्ट राऊंड मध्ये हम्म. फर्स्ट लिस्ट मध्ये तिला ऍडमिशन मिळत होती. हम्म. म्हणजे ऑब्व्हियसली महाराष्ट्रातल्या बाकीच्या कॉलेजमध्ये पण मिळणार होती. बरोबर आहे. जी बाकीची कॉलेज पण चांगली आहेत. पुण्यात आपण राहतो तर बीजे मेडिकल पण खूप चांगलं कॉलेज आहे. हम्म. तर हा पण ऑप्शन होता की तिनं घरी राहून बीजे मेडिकलला तिचं शिक्षण घ्यावं. हम्म. पण जेव्हा मी तिला विचारलं हम्म. त्यावेळेस तिनं एक ड्रीम कॉलेज म्हणून बघणं, हम्म. हे जे बघितलं होतं ते कॉलेज होतं सेट जीएस. केईएम ला अच्छा. तिला ऍडमिशन मिळणं हे तिचं ड्रीम होतं. हम्म. आणि तेव्हा मी तिला विचारलं की तुझी काय इच्छा आहे, हम्म. कारण हे सगळं जे चाललं होतं बिईंग पेरेंट आम्ही तिच्या पाठीशी होतो. बरोबर आहे. तुला जे पूर्ण करायचंय तुझं स्वप्न आम्ही आहोत, तू तुझ्या पंखामध्ये बळ भर आणि उंच उड. बरोबर आहे. तेव्हा तिनं सांगितलं की तिला जर केईएम मिळालं तर ते तिचं ड्रीम कॉलेज आहे. मग अशा वेळेस फक्त आपल्या प्रेमापोटी आणि आईची ममता मध्ये आणून तिला इथं बांधून ठेवणं हे चुकीचं हे मला काही बरोबर वाटलं नाही. ऑब्व्हियसली त्याच्या मागे होणाऱ्या यातना, मुलगी आता लांब जाणार, लांब राहणार, या बाकीच्या सगळ्या भावना मिश्र होत्या. बरोबर आहे. पण मग मन घट्ट केलं आणि तिच्या पाठीशी त्याचप्रमाणे खंबीर उभं राहून तिला सांगितलं की तुझी स्वप्न निश्चितच. कारण बिंग अ पेरेंट हा खूप मोठा रोल आहे तुम्हाला दोघांसाठी. कारण एवढ्या लांब पाठवणं मुलीला आणि तिच्या स्वप्नांसाठी तुम्ही उभं राहणं हे खूप महत्वाचं आहे. तर सर मला दुसरा एक प्रश्न माझ्या मनात होता मगाशी, की जसं कॉलेजेस वाईज आपण उल्लेख केला, तन्वीनी बरंच कॉलेजबद्दल सांगितलं, तर सध्या मेडिकल हे शिक्षण खूप एक्सपेन्सिव्ह पण झालेलं आहे आपल्या भारतात असू दे किंवा देशाबाहेर असू दे. तर केईएम मिळालं म्हणून ठीक आहे, पण समजा आता काही पेरेंट्स हे पाठवतच मुलांना डॉक्टर करायचंच आहे, तर फायनान्स वाईज आपण विचार केला तर सध्या कुठले कुठले ऑप्शन्स अवेलेबल आहेत? ऍक्च्युली कॉलेज म्हणजे तुम्ही प्रायव्हेट कॉलेज जरी बघितलं तर त्याच्यामध्ये सुद्धा मेरिटवरच ऍडमिशन घ्यायला लागतं. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आपल्या पुण्याजवळचं एक प्रायव्हेट कॉलेज आहे, पण तिथं पण खूप स्कोर लागतो. तिथं फी त्या कम्पॅरेटिव्हली अदर प्रायव्हेट कॉलेजेसपेक्षा कमी आहे. त्यामुळं जेव्हा आम्ही तन्वी करता बघत होतो तर आम्ही लिस्ट डाऊन केलेलं की तिला समजा हे गव्हर्नमेंट कॉलेज मिळालं नाही तर दुसरं मिळालं, गव्हर्नमेंट कॉलेजच नाही मिळाले तर कुठल्या प्रायव्हेटला आपण घेऊ शकतो. आणि प्रायव्हेटची फी म्हणजे काही सांगू शकत नाही, ती किती लाखाच्या घरात असते. त्यामुळे आपली काय ऐपत आहे की हे आम्ही कॅल्क्युलेशन केलेलं होतं आणि सुदैवानं आम्हाला म्हणजे तिला केईएमला ऍडमिशन मिळाली किंवा आणि कुठल्याही गव्हर्नमेंट कॉलेजला तिला मिळू शकली असती. त्यामुळे तो प्रश्न नाही आला. पण बिंग पॅरेंट आम्ही तो विचार केलेला, कॅल्क्युलेशन केलेली, कारण तिने ठरवलेलं की तिला डॉक्टर व्हायचं आहे. बरोबर. आणि तिने त्यावेळी सांगितलेलं की ती तेवढे मार्क पडायचा प्रयत्न करेल. तिला काही प्रेशर केलं नव्हतं किंवा आम्ही काही असं बोलायचं नाही की तुला समजा कॉलेज गव्हर्नमेंट कॉलेज नाही मिळालं तर तुला आम्ही प्रायव्हेटला घालवू शकणार नाही वगैरे अशा रिलेटेड आम्ही तिला काही कधी प्रेशर दिलं नाही. बरोबर. इनफॅक्ट जेव्हा नीटची परीक्षा जवळ येत राहते त्यावेळी तो कोविडचा काळ होता, त्यामुळे आणि बरेच चॅलेंजेस पण होते. त्यावेळी सुद्धा आम्ही तिला सांगितलं की तुला डॉक्टर व्हायचं आहे ना, आपण बघू आपल्याला काय करता येईल. आपल्याला जर नाही मिळालं गव्हर्नमेंट काही कारणास्तव तर प्रायव्हेटमध्ये बघू आपल्याला काय करता येईल. त्याच्या ऑप्शन्स मध्ये बरेच प्रकारचे लोन्स पण आहेत. अच्छा. पण ते परत फेडायला लागतात, त्यानुसार पण आपल्याला तो सारासार विचार करायला लागतो. बरोबर. तो आपण कुठपर्यंत करू शकतो हा प्रत्येकाने त्याचं कॅल्क्युलेशन करून तो जर विचार केला तर तसे बरेच ऑप्शन्स आहेत.
बर. पण शक्यतो जर ऑनेस्टली सगळ्या विद्यार्थ्यांनी जर अभ्यास केला आणि ते स्वप्न उराशी बाळगून त्याप्रमाणे वाटचाल केली तर मला वाटतं प्रत्येकालाच यश मिळू शकतं. आणि आता मेडिकल कॉलेजची संख्या पण वाढते आहे. बरोबर आहे. तो एक आपल्याला खूप मोठा फायदा आहे. एम्स सुद्धा भरपूर कॉलेजेस झालेले आहेत आता, ज्या आधी बोटावर मोजण्याएवढी होती ती आता बऱ्याच प्रमाणात वाढलेली आहे. आपल्या महाराष्ट्रात सुद्धा आपल्याला नागपूरला एम्स मिळालेला आहे. राईट. तसंच भारतभर बरीच एम्स कॉलेजेस झाले आहेत, गव्हर्नमेंट कॉलेजेस पण ओपन होत आहेत. तर मला असं वाटतं की जर प्रामाणिकपणे सगळ्यांनी प्रयत्न केला तर निश्चितच त्यांना ऍडमिशन मिळू शकेल आणि अफोर्डेबल पैशामध्ये मिळू शकेल. अशा रीतीने आपली वाटचाल सुरू आहे. म्हणजे मोठी स्वप्न आपण बघू शकतो आणि त्याला आता वाटा पण आहेत, अनेक वाटा उपलब्ध आहेत मेडिकल फील्डमध्ये. तन्वी, आता जाता जाता शेवटचा एक प्रश्न तुला. आता जे विद्यार्थी आता 9वीत आहेत, 10वीत आहेत किंवा 11वीत आहेत, त्यांना तू काय संदेश देशील? त्यांना जर या फील्डमध्ये यायचं असेल तर त्यांनी कशा प्रकारे तयारी करावी? दोन्ही म्हणजे अकॅडमिक पण, मानसिक पण, आणि आई बाबा तुम्ही काही इनपुट देऊ शकाल की पॅरेंट म्हणून सुद्धा पॅरेंटनी कशी तयारी करायला पाहिजे मुलांसाठी? तन्वी, तू सांग पाहिजे. पहिली गोष्ट, तुम्हाला जर कोणी आता 9वी 10वीत आहे आणि कुठल्या मुलाची इच्छा आहे की मला नीटची परीक्षा द्यायची आहे, डॉक्टर व्हायचंय, तर आधी हा विचार केला पाहिजे की का करायचंय. पेरेंट्स म्हणतात म्हणून, मित्रमैत्रिणी म्हणतात म्हणून, का स्वतः करायचंय म्हणून. कारण नुसतं दुसरे म्हणतात म्हणून तुम्ही फार लांब नाही जाऊ शकणार, कारण हा खूप लांब प्रवास आहे ना. तर तुम्हाला जर आत्म इच्छा असेल तरच तुम्ही तितक्या लांब पोहोचू शकता. सो आधी तुम्ही तो विचार केला पाहिजे. आणि जर खरंच स्वतःची खूप मनापासून इच्छा असेल तर मग हा निर्णय घेतला पाहिजे. आणि मग 11वी 12वी तुम्ही नीटचा अभ्यास सुरू केला पाहिजे. आता लोक 8वी पासून करतात, 9वी पासून. मला पर्सनली नाही वाटत त्याची काही गरज आहे. तुम्ही 10वी पर्यंत 10वी सारखं अभ्यास करा, एक्स्ट्रा करिक्युलर्स करा, स्पोर्ट्स मध्ये हे करा. तुम्ही जे काही तुमचं ऑलराऊंडर पर्स्पेक्टिव्ह आहे ते सगळं डेव्हलप करून 11वीत जेव्हा येतात तेव्हा तुम्ही सुरू केलं पाहिजे नीटचा अभ्यास. मग तुम्ही प्रामाणिकपणे 2 वर्ष अभ्यास केला तर ते खूप अचिवेबल आहे. आणि त्यामध्ये पण तुम्ही जर टीचर्सचं ऐकलं, रोज तुम्ही जो अभ्यास आहे तो केला, टुवर्ड्स द एंड खूप जास्ती पेपर्सची प्रॅक्टिस केली, क्वेश्चन सोडवले, आणि तुम्ही मानसिक न जास्त प्रेशर घेता, पेरेंट्सनी पण जास्ती प्रेशर नाही टाकायला पाहिजे, कारण खूप कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये मेनली प्रेशरवरतीच सगळं चालतं. सो तुम्ही जर मन शांत ठेवून प्रामाणिक प्रयत्न केला तर खूप इझिली अचिवेबल आहे हे गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये मिळवणं. बरोबर आहे. सर, तुम्हाला काय वाटतं की पालक म्हणून मोठी जबाबदारी काय असते या प्रोसेसमध्ये? तर तन्वीने सांगितल्याप्रमाणे प्रेशर पालकांनी सुद्धा घेता कामा नये, कारण हा खूप मोठा प्रवास आहे. नीटचा असू दे किंवा कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा असू दे, बरेच चढ उतार येतात. म्हणजे मुलांच्या टेम्परमेंट मध्ये पण फरक पडतो. काही सारख्या परीक्षा असतात त्याच्यामध्ये काही वेळा मार्क खूप कमी पडतात, मुलं डिप्रेस होतात. बरोबर आहे. पॅरेंट्सनी, बिन पॅरेंट, आम्ही तिला कधीच तिचे मार्क विचारले, आणि एवढ्या परीक्षा व्हायच्या आणि तिचा चेहरा असा कधी कधी उतरलेला असायचा. त्यामुळे आम्हाला माहिती असायचं की कदाचित पेपर बरोबर गेला नाही, मार्क कमी पडले. आम्ही तिला कधीच विचारलं नाही, आम्ही कटाक्षाने ते पाळलं. इनफॅक्ट आम्ही म्हणायचो तिला की ठीक आहे, आता पुढची परीक्षा आपण बघू, मार्क न विचारता. ठीक आहे, आजचा पेपर गेला तो गेला, डोंट टेल अस युअर मार्क्स, बट नेक्स्ट आहे त्याला ट्राय कर. तर ह्या रीतीनेच मुलांना आपण एनकरेज केलं पाहिजे की ते आले की किती मार्क पडले, काय चुकलं. आम्ही कधीच नाही केलं. तिचं तिथे बघायची, ती तेवढी कॉम्पिटंट होती. आणि पण तिला आम्ही सांगितलं तुला आमची काय मदत लागली तर सांग, आम्ही तुला ती देऊ. त्यानुसार मध्ये एकदम काही काय डिप्रेस व्हायची ती, त्यावेळी आम्ही तिला मेडिटेशन कर म्हणून सल्ला दिला. अच्छा. बरेच आता मेडिटेशनचे चांगले चांगले कोर्सेस आहेत, तर ते पण तिने 1-2 केले, ज्याचा तिला फायदा झाला. म्हणजे असे बरेच चढ उतार येत असतात. पालकांनी फक्त ऑब्झर्व करायला पाहिजे की त्या मुला मुलींना काय पाहिजे आणि त्यानुसार त्यांना ते जस्ट प्रोव्हाइड केलं पाहिजे, इन्स्टेड ऑफ त्यांचं सारखं अनालिसिस मार्कांचं करण्यापेक्षा. मला वाटतं हे जर प्रत्येक पालकांनी केलं, करतात आहेतच, पण जर हे केलं तर निश्चितच त्याचा फायदा मुलांना होईल आणि त्यांना त्यांचं ड्रीम चेस करण्याकरता त्याचा उपयोग होईल. तर खूप खूप धन्यवाद तुम्हा तिघांचे. एक बरीच इन्फॉर्मेशन मलाही आज नव्याने कळाली तन्वीमुळे, तुम्हा दोघांमुळे, आणि एक सकारात्मक ऊर्जा आपल्या सगळ्या प्रेक्षकांना पण नक्कीच मिळेल यातून. तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्हाला जर आवडला असेल हा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा, विद्यार्थ्यांच्या पालकांपर्यंत पोहोचवा, कारण त्यासाठी हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. आणि मध्यंतरी जसं आपले माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदींनी सांगितलंय की भारत देशाची जी तरुण पिढी आहे तेच कसं आपल्या देशाचं भविष्य घडवणार आहे. माझ्या मते तन्वी हे उत्तम उदाहरण आहे. आणि तन्वीसारख्या अनेक मुली असतील, अनेक मुलं असतील वेगवेगळ्या फील्डमध्ये जे आज काम करतात, आणि निश्चितच मला असं वाटतं आपल्या देशाचं भविष्य खूपच उज्ज्वल आहे.
पुन्हा लवकरच भेटू आपण अशाच एका खास व्यक्तीसह मनातल्या गोष्टींमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि कायम पॉझिटिव्ह राहा. धन्यवाद. धन्यवाद.